Hello student, good morning to all. Today is 19th of December 2020 and today we will see next lesson, that is 2.7, Yona Mind and Bushi. These are the two persons. The story is about two peoples, that one is man and one is woman. So let's see. Yonamain Chiru was the most admired girl in Okinawa. Yonamain नावाची जी मुलगी होती. Yonamain Chiru was the most admired girl in Okinawa. ओकिनावा शहरामध्ये योनामाइन चिरू नावाची एकदम चांगली ॲडमायरेबल म्हणजे प्रशंसा करावी तेवढी कमी अशी मुलगी होती. शी वॉज इंटेलिजंट, ती खूप हुशार होती. टॉल, उंच होती. स्ट्रॉंग, मजबूत होती. बिग अँड ब्युटिफुल, मोठी होती आणि सुंदरही होती. अँड मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ ऑल, आणि सगळ्यात महत्त्वाचं, शी वॉज सो वेल ट्रेन इन कराटे दॅट नो वन कुड बीट हर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती कराटेची खूप म्हणजे वेल ट्रेन म्हणजे एकदम चॅम्पियन होती, की तिला कोणीच हारू शकत नाही अशी होती ती. When it was time to get her married, her father, who was a rich merchant, began to worry. आणि जेव्हा तिचे लग्न करायची वेळ आली तेव्हा तिचे वडील, जे एक व्यापारी होते, ते खूप काळजी करत होते. He loved his daughter and wanted her to be happy and well cared for. त्यांचं त्यांच्या मुलीवर खूप प्रेम होतं आणि त्यांना कसं पाहिजे होतं, सगळं एकदम तिला खुश ठेवतील असं सगळं पाहिजे होतं. शी वॉज ब्युटिफुल अँड शी वुड इनहेरिट अ फॉर्च्यून फ्रॉम हिम. ती खूप छान सगळ्या गोष्टींमध्ये पारंगत होती आणि सुंदर देखील होती. बट वेअर could he find a young man who would come forward to marry a woman who was stronger than him? पण अशा मुलीसोबत कोण लग्न करणार होतं जी पुरुषापेक्षा जास्त स्ट्रॉंग असेल, असा प्रश्न निर्माण झाला. Yonamain had her own ideas about marriage. तिच्याकडे एक आयडिया होती लग्नाबद्दलची. शी डिक्लेअर फर्मली, आणि तिने एकदम कॉन्फिडेंटली सगळ्यांना सांगितलं, आय विल ओनली मॅरी अ मॅन हू कॅन बीट मी इन अ फेअर फाईट. आणि तिने असं जगजाहीर करून टाकलं की मी त्याच व्यक्तीसोबत लग्न करीन जो मला जत्रेमध्ये जी फाईट होती त्यामध्ये हरवल. सरप्रायझिंगली मेनी यंग मॅन पिक अप द चॅलेंज अँड केम फॉरवर्ड टू फाईट हर. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे बऱ्याचशा माणसांनी ते चॅलेंज उचललं आणि बरेचसे लोक तिच्याशी फाईट करण्यासाठी आले. आफ्टर ऑल शी वॉज अ ब्युटिफुल गर्ल विथ अ फॉर्च्यून. आणि किती काही झालं तरी ती एक सुंदर मुलगी होती जिच्याकडे खूप काही स्किल्स होते. मेनी रेसलर्स वेर ईगर टू विन हर इन अ कॉन्टेस्ट ऑफ मार्शल आर्ट्स. आणि बरेचसे रेसलर्स म्हणजे कुस्तीपटू जे होते त्यांना खूप उत्सुकता लागली होती की ते जिंकतील आणि तिच्यासोबत लग्न करतील असं. इन अ कॉन्टेस्ट ऑफ मार्शल आर्ट्स, वन ऑफ द फर्स्ट टू आस्क फॉर हर हँड वॉज कोजो. सर्वात पहिल्यांदा ज्याने हात मागायला आला तो होता कोजो, हू वॉज ॲक्च्युली बिगर अँड स्ट्रॉंगर दॅन योनामाइन. जो रिअलमध्ये खूपच मोठा आणि स्ट्रॉंग होता योनामाइनपेक्षा. ही वॉज सो टॉल अँड वेल बिल्ड दॅट हिज हँड्स वेअर लाईक शॉवल्स अँड हिज लेग्स रिसेम्बल ट्री ट्रंक्स. तो ऑलरेडी खूप उंच होता, त्याची शरीरयष्टी खूप मोठी होती आणि हात जे होते त्याचे शॉवेलसारखे होते. शॉवेल मीन्स अ टूल with a long handle and broad blade used for moving sand and snow etc. म्हणजे जे वाळू ओढण्यासाठी किंवा बर्फ ओढण्यासाठी जे हत्यार असतात त्या हत्याराप्रमाणे त्याचे मोठे मोठे हात होते. अँड हिज लेग्स रिसेम्बल ट्री ट्रंक्स, आणि पाय जे होते
ते झाडाच्या खोडाप्रमाणे दिसत होते. बट ही प्लेड फाऊल, पण त्याने चुकीचं खेळला. इवन ॲज योनामाइन वॉज बोईंग टू हिम इन द कस्टमरी साइन ऑफ रिस्पेक्ट. आणि तो जेव्हा फाऊल खेळला तेव्हा त्या ठिकाणी त्याला माघार घ्यावी लागली, आणि त्यावेळेस सुद्धा योनामाईने रिस्पेक्ट देऊनच त्याला बो केलं, म्हणजे आदर सन्मानपूर्वक त्यांना कस्टमरी म्हणजे ॲज युजल तिने रिस्पेक्ट देऊनच त्यांना गेममधनं बाहेर केलं. टू वन्स ऑपोनंट, ऑपोजिट जरी होते तरी पण तिने त्यांना रिस्पेक्ट दिला होता. ही थ्रू अ पंच ॲट हर ब्रेकिंग द रूल्स ऑफ द गेम, आणि त्यांनी तिच्यावरती पंच मारला, जे गेमचे रूल होते ते तोडण्याचा प्रयत्न केला. योनामाइन वॉज अँग्री, मग तिला राग आला. शी कॉट होल्ड ऑफ हिज आर्म अँड ट्विस्टेड इट सो पॉवरफुली दॅट द अनसपोर्टिव्ह कोजो फेल डाऊन इन अ हीप अँड हॅड टू लीप अवे डिफिटेड. मग तिला राग आला की हा रूलनुसार नियमानुसार खेळत नाही आहे, त्यामुळे तिला राग आला आणि मग तिने काय केलं, शी कॉट होल्ड ऑफ हिज आर्म, तिने त्याचा हात पकडला, अँड ट्विस्टेड इट सो पॉवरफुली, आणि तिने तो गोल फिरवला खूप ताकद लावून, दॅट द अनस्पोर्टिव्ह कोजो फेल डाऊन, त्यामुळे त्याला सपोर्ट नसल्यामुळे तो कोजो खाली पडला. अँड इन अ हीपवरती पडला, अँड हॅड टू लिम्प अवे डिफिटेड, आणि त्यांनी मग माघार घ्यायचा ठरवलं. मेनी प्रॉमिसिंग यंग रेसलर्स ट्राय देअर हँड, आणि बऱ्याचशा तरुण जे रेसलर्स होते, कुस्तीपटू किंवा जे कराटे वगैरे खेळणारे, त्यांनी बऱ्याचशा जणांनी ट्राय केलं. बट योनामाइन डिफिटेड देम ऑल, पण योनामाइने सगळ्यांना हरवलं. हर फादर वॉज डिस्पेअर, तिच्या वडिलांना खूप नाराजी झाली तिच्या वडिलांची. यंग men wanted to marry girls who would cook and wash and make tea for their husband. तरुण जे मुलं आहेत, जे कुणाशी लग्न करतात, अशा मुलीशी लग्न करतात जिला जेवण बनवता येईल, धुणे धुता येईल, भांडे धुता येईल किंवा चहा बनवता येईल त्यांच्या हस्बंडसाठी. हू वुड मॅरी अ गर्ल हू एन्जॉय रेसलिंग, आणि अशा मुलीसोबत कोण लग्न करणारे जिला रेसलिंग आवडतं. बुशी कियो वॉज जस्ट सच अ मॅन, आणि नंतरून एक आला होता व्यक्ती ज्याचं नाव होतं बुशी कियो. वॉज जस्ट सच अ मॅन, आणि तो एक साधा सिंपल माणूस होता. ही हॅड ट्रेन अंडर द कराटे मास्टर साकुगावा, तो पण कराटे शिकलेला होता आणि त्याचे मास्टर होते साकुगावा, कराटे शिकलेला होता. ही प्रूव्ह टू बी सच अन एक्सपर्ट दॅट ही वॉज रिक्रुटेड बाय शोको, आणि त्यांनी भरपूर प्रयत्न केला होता की तो प्रूव्ह करेल की तो खूप एक्सपर्ट आहे, आणि ज्यांनी रिक्रूट केलं आहे ते शोको आहे, द किंग ऑफ ओकिनावा. आणि शोको कोण होते तर ओकिनावाचे राजा होते. त्यांनी त्याला सांगितलेलं होतं टू बी हिज पर्सनल गार्ड, आणि तो जो शोको होता म्हणजे द किंग ऑफ ओकिनावाचा, जो ओकिनावाचा राजा होता शोको, त्यांचा हा पर्सनल गार्ड होता, बॉडीगार्ड होता बुशी. हिज फ्रेंड सेड टू बुशी, यू शुड टेक ऑन द चॅलेंज ऑफ दिस गर्ल, आणि त्याचे मित्र मग त्याला बोलले की तू हे चॅलेंज घ्यायला हवं. योनामाइन, शी मे बी बिग बट यू आर स्ट्रॉंगर अँड स्मार्टर दॅन हर, ती मोठी आहे, ताकदवर पण आहे, पण तू तिच्यापेक्षा स्ट्रॉंग पण आहे आणि स्मार्ट पण आहे तिच्यापेक्षा. बुशी टू वॉज कीन टू मॅरी अ गर्ल लाईक योनामाइन, आणि त्याला सुद्धा योनामाइन सारखीच मुलगी पाहिजे होती लग्न करण्यासाठी. ही डिड नॉट वॉन्ट अ डेलिकेट फ्रॅगाईल गर्ल फॉर अ वाईफ, आणि त्याला अशी डेलिकेट किंवा फ्रॅगाईल मीन्स नॉट स्ट्रॉंग, म्हणजे जी मुलगी स्ट्रॉंग नाही आहे किंवा असं घरातलं काम करते किंवा अशी मुलगी नको होती त्याला लग्न करण्यासाठी. त्याला पण अशीच फायटिंग वगैरे करणारी मुलगी पाहिजे होती. योनामाइन वॉज इम्प्रेस्ड ॲट द साईड ऑफ हर न्यू चॅलेंजर, आणि योनामाइन खूप इम्प्रेस झाली की तो चॅलेंज घेऊन आला म्हणून.
शी हॅड हर्ड दॅट ही वॉज वन ऑफ द किंग शोकोज पर्सनल वॉरियर. आणि ती असं ऐकून होती की तो जो होता कोण बुशी, तो बुशी राजाचा कोण होता, पर्सनल गार्ड होता, वॉरियर्स होते. ही वॉज टॉल अँड स्लिम, तो उंच होता आणि स्लिम होता. ही स्टूड फर्मली ऑन हिज फीट अँड सीम अनशेकेबल. आणि तो एकदम शांत उभा राहिला आपल्या जागेवरती, एकदम फर्म होता फायटिंगच्या आणि अनशेकेबल म्हणजे हालत डुलत नव्हता. अबव ऑल ही हॅड डार्क पिअर्सिंग आईज. पिअर्सिंग आईज म्हणजे काय? आईज दॅट सीम टू बी नोटीस एव्हरीथिंग. त्याचे डोळे जे होते ते सगळं काही तिचं नोटीस करत होते, आजूबाजू सर्व काही. विच लुक स्ट्रेट ॲट द ऑपोनंट अँड शो दॅट ही वॉज फिअरलेस अँड स्ट्रेट फॉरवर्ड. आणि त्या अशा डोळ्यांमुळे काय वाटत होतं की समोरच्याला असं वाटत होतं की हा खूप स्ट्रेट आहे किंवा याला कसल्याही कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही, एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे. द रेसलिंग मॅच बिगॅन, आणि मॅच चालू झाली. योनामाइन अँड बुशी बो टू इच अदर. दोघांनी एकमेकांना असं बो केलं, प्रणाम केला. अँड देन बिगॅन टू अटॅक इच अदर, आणि त्यांनी सुरुवात केली अटॅक करायला. इन अर्नेस्ट दे पंच, किक्ड अँड ट्विस्टेड युझिंग देअर बेस्ट टेक्निक्स. आणि त्यांनी पंच, किक आणि ट्विस्ट करायला सुरुवात केली, त्यांच्या बेस्ट टेक्निक्स यूज करायला सुरुवात केली फायटिंगमध्ये. इट लुक्ड ॲज इफ द मॅच वॉज गोइंग टू बी अ टाय. आणि असं वाटत होतं की मॅच आता टाय होईल. नो बडी विनिंग, नो बडी लुझिंग. कोणीही जिंकत नव्हतं, कोणी हरत नव्हतं. बट ॲट द क्रुशियल मुवमेंट इन द फाईट योनामाइन पॉज्ड. आणि एका मुवमेंटला योनामाइन थांबली, एव्हर सो ब्रीफली. बुशी टूक ॲडव्हान्टेज ऑफ द मुवमेंट अँड ब्रॉट हर डाऊन विथ अ स्विफ्ट पंच. आणि त्याच थांबण्याचा आणि तेवढ्या टायमिंगचा बुशीने ॲडव्हान्टेज घेतला आणि त्याने लगेच तिला स्विफ्ट पंच मारून खाली पाडण्याचा प्रयत्न केला. योनामाइन्स फादर वॉज व्हेरी हॅपी मॅन. आणि योनामाइनचे जे वडील होते ते खूप खुश झाले. बुशी अँड योनामाइन वेअर मॅरिड इन अ स्प्लेंडिड सेरेमनी. आणि मग योनामाइननी आणि बुशीने एकदम छान पद्धतीने लग्न करायचं ठरवलं. सो टुडे विल सी this much only. Assignment 1 we will see today only. Question answer I will send you on WhatsApp, so you just write down that, and word meaning also today you have to write down. Okay, next assignment we will see in next video. Okay, have a nice day, take care.